तन मन धन दिले पंढरीराया, आता सांगावया उरले नाही. अर्थ चाड चिंता नाही मनी आशा, तोडीला पासा उपादेचा. तुका म्हणे एक विठोबाचे नाम, आहे जवळी दाम नाही रोका. अर्थ चाड चिंता नाही मनी आशा, तोडीला पासा उपादेचा. पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन. दूसरे चरण संताजिया, दूसरे चरण संताजिया, दूसरे चरण संताजिया. त्यांचे कृपादाने कथेचा बाबाजी सद्गुरुदास तुका, बाबाजी सद्गुरुदास तुका, बाबाजी सद्गुरुदास तुका. पांडुरंगा करो प्रथम नमन, दुसरे चरण संतांची. त्यांचे कृपादाने कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरु दास तुका. प्रस्तुत कीर्तन रूपे सेवेकरिता निवडलेला अभंग विश्ववंदनीय संत वैराग्याचे महामेरू संत सम्राट जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा फक्त 3 चरणाचा उत्कृष्ट अशा प्रकारचा अभंग आज या ठिकाणी सेवेसाठी निवडलेला आहे. आजची ही सेवा तुम्हा सर्व बांधवांच्या माता भगिनींच्या प्रेमस्थळ सर्व ग्रामस्थ बंधूंच्या वतीने माझ्यापर्यंत ही सेवा आलेली आहे. आणि हरिभक्तपरायण अंगद तात्या यांनी तुमच्या सर्वांच्या वतीने हे निमंत्रण माझ्यापर्यंत पोहोचतं केलं. आणि या सेवेच्या निमित्ताने उपस्थित सर्व आदरणीय साधू संत, मान्यवर सर्व नेते मंडळी, सामाजिक कार्यकर्ते, शेतकरी बंधू, कर्मचारी बंधू, छोटे मोठे व्यापारी बंधू, कोणी डॉक्टर असतील, वकील असतील, इंजिनियर असतील, शिक्षक बंधू असतील, प्राध्यापक बंधू असतील आणि पत्रकार बंधू असतील, सर्व तरुण बांधव, सर्व गुणी आणि ज्ञानी असे टाळकरी बंधू, एकाहुनी बळी अशी गुणवान मंडळी या ठिकाणी आहेत. आणि खूप छान खेळणारी मुलं या ठिकाणी आहेत. त्या मुलांना आणि त्यांना जे शिक्षण देते त्या महाराजांना धन्यवाद. आत्ताच गोड अशी चाल झालेली आहे. उत्कृष्ट असे मृदंगाचार्य आहेत. हरिभक्तपरायण काय ना बाळ? अंकुश महाराज. हरिभक्तपरायण गणेश महाराज. गणेश महाराज. छान उत्कृष्ट असे पेटीवादक हरिभक्तपरायण बाबा. हा विश्वंभर बापू. विश्वंभर बापू. छान असो. सर्वच गुणवानाबद्दल माझ्या अंतकरणात सारखं प्रेम आहे. तुम्हा सर्वांना वंदन करतो. विठाल गाव छोटा आहे पण तुमच्या अंतकरणातला भाव नक्की मोठा आहे. ज्यावेळेस मंदिरामध्ये गेलो त्यावेळेस खूप समाधान वाटलं, आनंद वाटला की गावाच्या मानाने मंदिर खूपच छान आहे. अगस्त्य ऋषींचं मंदिर खूप छान, उत्कृष्ट. तुम्हाला कोटी कोटी धन्यवाद. गावाचं मंदिर हे गावाचं वैभव असतं. मंदिरावरूनच कळतं की हे गाव परमार्थिक आहे का नास्तिक आहे. छान मंदिर उभं केलं आहे तुम्ही. आणि सप्ताहसुद्धा गावाच्या मानाने चांगला आहे. किती लोकसंख्या अंदाजे? 700. छान. त्या मानाने चांगलं नियोजन आहे. मंडप छान आहे, साऊंड सिस्टीम चांगली आहे, बसण्यासाठी आसन टाकलेलं आहे
आणि तुमची श्रद्धा सुद्धा बळकट आहे, बळकट आहे. विठ्ठल चांगलं काम करणाऱ्याच्या पाठीवर शाबासकीची थाप टाकली पाहिजे, तरच माणसं चांगलं काम करणारी माणसं निर्माण होत असतात. बांधवांनो, माता मावल्यांनो, कशासाठी हे सप्ते करायचे? कशासाठी सप्ताह करायचा असतो? सप्ताह हा करमणुकीचा विषय नाही किंवा मनोरंजनाचा विषय नाही. कशासाठी प्रपंचन, कशासाठी परमार्थ? हे पहा, थोडा ट्रबल द्या, जरा इकडे लक्ष द्या, जरा ट्रबल द्या थोडा. विठ्ठल कशासाठी प्रपंचाचा खटाटोप पण कशासाठी परमार्थाचा खटाटोप? विठ्ठल विठ्ठल विठ्ठला 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 जगण्यासाठी प्रपंचाचा खटाटोप करायचा असतो. आपल्याला अन्नाची गरज आहे, वस्त्राची गरज आहे, निवाऱ्याची गरज आहे, मुलाबाळांचं शिक्षण करायचं आहे, त्याच्यासाठी पैशाची गरज आहे. गावातलं असं धर्म कार्य करायचं आहे, त्याच्यासाठी सुद्धा पैशाची गरज आहे. जगण्यासाठी प्रपंचाचा खटाटोप करायचा असतो. पण आपण केवळ जगण्यासाठी आलो नाहीत. जगायला तर काय, जनावरही जगतात. जगणं म्हणजे फार बहादुरकीचा विषय नाही. मग जीवन जगत असताना माणूस जागा झाला पाहिजे. आपण कोण आहेत, कुठून आलोत, कुठं जायचं आहे, काय करायचं आहे, शेवटी काय, भगवंताचं माझं नातं काय, माझं स्वरूप काय, माझं सामर्थ्य काय, माझा स्वभाव काय, या प्रश्नाची उत्तरं मिळणं म्हणजे जागं होणं. जगणं वेगळं आणि जागं होणं वेगळं. उठ जागे व्हा रे आता, स्मरण करा पंढरीनाथा. 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 विचाराने ठेवा माता, सुख विविधा जन्माच्या, सुख विविधा जन्माच्या. धनदारा पुत्र जन, बंधू सोयर पिशून, सर्व मिथ्या हे जाणून, शरण निघा देवासी. भावे तरणी ठेवा माता, सुख विवेका जन्म माझा, सुख विवेका जन्म माझा. धनदार पुत्र जन, बंधू सोयी निधून, सर्व मिथ्या हे जाणून, शरण निघा देवासी. जागे भारे आता, स्मरण करा पंढरीनाथा. भावे चरणी ठेवा माता, सुख विव्यथा जन्माचा. उठा जागे भारे आता, स्मरण करा पंढरीनाथा. भावे चरणी ठेवा माता, सुख विवेका उठा जागे व्हारे आता. आत्तापर्यंत जरी आपण झोपलेलो असलो तरी आत्ता जाग व्हा. स्मरण करा पंढरीनाथा. भावे चरणी ठेवा माता, चुकवा व्यथा जन्माची आई. धनदारा पुत्र जन, बंधू सोयरे पिशून, सर्व मिथ्या हे जाणून, शरण निघा देवासी. बाळ, आवाज पहिल्यासारखा राहू दे. पहिला स्टार्टला जो आवाज होता ना तसा राहू द्या. ट्रबल राहू द्या थोडं. उडाला उडाला विठ्ठला 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 विठ्ठला. जागं होण्यासाठी हा परमार्थाचा खटाटोप. ठीक आहे ना, जागं होणं महत्वाची गोष्ट आहे जीवनामध्ये.
तुम्ही म्हणाल महाराज आम्ही झोपलोत का? हो, 50% माणसं झोपलेली आहेत. तुम्ही म्हणाल आम्ही बघतो तुमच्याकडं, आपले चर्मचक्षु उघडे आहेत, पण माणूस आतून झोपलेला आहे. कसली झोप? कर्तव्याला विसरणं, झोपी जाणं. स्वरूपाला विसरणं, झोपी जाणं. देवाला विसरणं, झोपी जाणं. मरणाला विसरणं, झोपी जाणं. या जगातलं जे सत्य आहे त्याला विसरणं, झोपी जाणं. आणि नुसत्या प्रपंचात दंग होणं ही सुद्धा झोप सांगितली. लक्षात ठेवा. म्हणून या झोपेतून जाग करण्यासाठी हा सगळा परमार्थाचा खटाटोप. आणि जोपर्यंत माणूस जागा होत नाही तोपर्यंत त्याचं कल्याण होत नाही. संसारातला केरकचरा किती मिळवला तरी कल्याण होत नसतं. ते आपण म्हणायचं कल्याण, कल्याण नाही. देव मिळणं कल्याण आहे, आत्मसाक्षात्कार होणं कल्याण आहे. अयम आत्मा ब्रह्म, अहम ब्रह्मास्मी, या बोधावर येणं, मी सच्चिदानंद आहे, या बोधावर येणं समजावं तुमचं खरं कल्याण झालं. जगण्यासाठी प्रपंचाचा खटाटोप करायचा असतो. आपल्याला स्वाभिमानाने जगायचं आहे म्हणून प्रपंचाचा खटाटोप. पण नुसतं जगण्यासाठी आपण आलो नाहीत. मग जगत जगत जागं झालं पाहिजे. आत्मदर्शन करून घेणं, आत्मसाक्षात्कारी बनणं, समजावं ती व्यक्ती जागी झाली. स्वतःची ओळख होणं, जागं होणं. ढालव बराच वेळ झालं तुमचं गाव काय मला सापडानाच. तसा मी बार्शीला गेलो होतो. दुपारी बीड जिल्ह्यामध्ये कोळगाव म्हणून तिथे एक लग्न होतं. तिथलं लग्न झाल्यानंतर बार्शीला गेलो, थोडं काम होतं. बार्शीहून धाराशिवला आलो आणि तिथून 2-3 रस्ते सांगितले. एक जणाने सांगितलं, म्हणले आता डायरेक्ट तेरला जा, तिथून या. इथं जवळ आल्यावर आम्ही त्या मधल्या रस्त्याने घुसलो, पण सगळे गोटाडच होते खाली. पुन्हा मागं सरकलोत. असो, आहे आडवळणी. पण इथं आल्यानंतर गावाच्या मनाने मला समाधान वाटलं की काही का होईना लांब आल्यासरशी आपल्या कामापुरती माणसं आहेत. विठाला मी तारीख घेताना सांगत त्याला सांगितलं, म्हणलं मला पब्लिक लागतंय, माणसं पाहिजेत. माणसं असली तर मला बोलवा, नाही तर नका बोलू म्हणलं. कारण माझे पण मोठ्या ठिकाणचे कार्यक्रम जातात म्हणलं. ते म्हणले महाराज माणसं आहेत म्हणले, भोवतालून मी बरेच माणसं येत आहेत. मला आनंद वाटला. चला, तुमचा भाव, तुमची निष्ठा. कारण कसं आहे बांधवांनो, तुम्हाला सर्वांना माहीत नसेल, माझा हेतू वेगळा आहे कीर्तन करण्याचा. मी आयुष्यभर झालं फिरतोय, रात्रंदिवस 2-2, 3-3 कीर्तनं करतोय. पण माझ्या जिंदगीत मी 10 रुपये सुद्धा कोणाचे डिझेलला सुद्धा घेतले नाही. दिलं तरी न घेणारा महाराज आहे मी. मी पायावरले सुद्धा 10 रुपये कोणाचे आजपर्यंत आयुष्यात घेतले नाहीत. जर कोणी ठेवूनच गेलं, लहान लेकराला टाळकऱ्याला देऊन टाकतो, पण मी नाही घेत. आणि म्हणून माझा हेतू वेगळा. कित्येक महाराजाला माणसं असोत नाही तर नसोत, पाकिट मोठं मिळलं बाद झालं तिकडं. माझा हेतू तो नाही. तुम्ही कार्यक्रम चांगला करावा, परिसर गोळा करावा आणि आनंद प्राप्त करून घ्यावा. जीवनामध्ये आनंदाच्या मस्तीत जीवन जगावं. आपल्याला मिळालेला आनंद जगाला मिळावा. आणि म्हणून हे सप्ते आपण आपल्या आनंदाला विसरलो. आपण विसरलो, झोपी गेलो. स्वरूपाला विसरणं म्हणजे आनंदाला विसरणं. विसरली तया थोर झाली हानी, बसती लखानी चौऱ्याची, बसती लखानी चौऱ्याची.
बसतील खाली बसतील खाली विसरली तया थोर झाली हानी. हे दोन माझे साथीदार आहेत. 20-21 वर्षापासून माझ्यासोबत दररोज फिरतात. हनुमान महाराज येवले आणि बाबासाहेब महाराज शिंदे, दोघंही ख्यातनाम कीर्तनकार आहेत. कंटाळा करत नाहीत. आम्ही कुठेही जातो आहे. आम्ही नागपूरला जातो. आता नागपूरच्या पुढे छिंदवाडा जिल्ह्यात सुद्धा गेलो होतो, संसार तालुक्यात. तसं तर आता मध्ये हरिद्वारला सुद्धा जाऊन कीर्तन करून आलो मी. बंकट स्वामी संस्थानचे माझे परमस्नेही आदरणीय वंदनीय पूजनीय लक्ष्मण बाबा मेंगडे महाराज यांचा मोठा सप्ताह होता तिथं हरिद्वारला. मला म्हटले बापू एक सेवा देताल का? म्हणलं येतो म्हणलं महाराज. हरिद्वारला जाऊन सेवा करून आलो मी. सुरत असो मुंबई असो कुठेही असो कुठेही जातो, राहत नाही मला. माझ्या बांधवाला, माझ्या माता माऊल्यांना, माझ्या ज्ञानोबरायचा, माझ्या तुकोबरायचा, माझ्या सावता बाबाचा, माझ्या नाथ बाबाचा, माझ्या गोरोबा काकांचा, आत्तापर्यंतच्या सर्व साधू संतांचा विचार तुम्हाला मिळावा आणि तुमच्या जीवनात संसारात राहून सुख शांती समाधान नांदावा, एवढाच आपला हेतू आहे. येतो कळवळा मनोनिया, येतो कळवळा मनोनिया, येतो कळवळा मनोनिया, येतो कळवळा मनोनिया. उडत हे जन नद खेळडुळा, उडत हे जन नद खेळडुळा, हे जन नद खेळडुळा, उडत हे जन नद खेळडुळा. येतो कळवळा मनोनिया, येतो कळवळा मनोनिया, येतो कळवळा मनोनिया, येतो कळवळा मनोनिया. आणि म्हणून सांगतो बाबा, मी धनासाठी कीर्तन करणारा महाराज नाही, मी मानासाठी कीर्तन करणारा महाराज नाही. फक्त तुम्हाला मिळावा समाधान यासाठी कीर्तन करणारा महाराज आहे. आणि गर्व म्हणून नाही सांगत. कालच्या धोंड्याच्या महिन्यात पुरुषोत्तम मासात पंढरपूरला 1000-1500 सप्ते झाले. प्रत्येक मठात 2-2, 3-3 सप्ते झाले. तुमचा जनता जनार्दनाचा आशीर्वाद आहे आपल्याला. किमान 1000 जरी सप्ताह धरला, आषाढीसारखी गर्दी होती कालच्या धोंड्याच्या महिन्यात. 2-2 दिवस दर्शन होत नव्हतं पंढरीच्या राजाचं. 1000 जरी सप्ते धरले, 8000 महाराज तिथं कीर्तन करून गेले. पण सांगू तुम्हाला, तुमच्यासारख्या सज्जनाचा, माता माऊल्यांचा आशीर्वाद आणि भगवंताची कृपा, पांडुरंगाच्या दरबारात शेवटचं रावळामध्ये जर जागरचं कीर्तन कुणाकडं आलं असेल तर ते माझ्याकडं आलं. मग प्रपंचाचा खटाटोप जगण्यासाठी, परमार्थाचा खटाटोप जागा होण्यासाठी, नवे नवे प्रपंचामध्ये धन आहे आणि परमार्थामध्ये ज्ञान आहे. धनाने परिस्थिती ठीक होत असते आणि ज्ञानाने ही मनस्थिती ठीक होत असते. खोपडी ठीक होत असते ज्ञानाने. परिस्थिती किती बी ठीक होऊ द्या, मनस्थिती जर ठीक नसेल तर जीवनात त्या समाधान नाही. मनस्थिती ठीक करण्यासाठी परमार्थाचा खटाटोप आणि परिस्थिती ठीक करण्यासाठी प्रपंचाचा खटाटोप. धन प्राप्त केलं तर संपन्नता आहे, पण माणसाला खरं ज्ञान झालं तर जीवनामध्ये प्रसन्नता आहे. संपन्न होणं वेगळं आणि प्रसन्न राहणं वेगळं. परमार्थ केला तर प्रसन्नता आहे आणि नुसता संसारच केला तर संपन्नता आहे. संपन्न होणं म्हणजे समाधानी होणं नाही. श्रीमंती वेगळी आणि समाधान वेगळं, लक्षात ठेवा. आपण गरजेपुरतं श्रीमंत असावं, पण
केवळ श्रीमंत होण्यासाठी जगणं नसावं. हे झूट आहे, सगळं झूट. लटिका व्यवहार सर्व हा संसार, लटिका व्यवहार सर्व हा संसार, लटिका व्यवहार सर्व हा संसार, लटिका व्यवहार सर्व हा संसार. वाया वेर धार हरिवीण, वाया वेर हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. वाया वेर धार हरिवीण, वाया वेर धार हरिवीण, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. लटिका व्यवहार सर्व हा संसार, वाया येरजार हरिविन. दररोज आपण हरिपाठात म्हणतो लटिका व्यवहार, हे सगळं खोटं आहे. पण खोटं तेच खरं आपल्याला खरं वाटतंय आणि खऱ्याचा तपास नाही, म्हणून जीव दुःख भोगतोय. लटिका व्यवहार सर्व हा संसार. आपण धनाला जास्त महत्त्व देतो का ज्ञानाला? बाबा हा, धनाला देतो ना, ज्ञानाला? खरं आहे. मग हा सप्ताह तुम्ही जर खरं ज्ञानाला महत्त्व देत असताल, हा सप्ताह जर महिनाभर ठेवला तर किती माणसं येतील? येतील येतील आता तुमच्यासारखे. पण काही लोक म्हणतील यांना काही नाहीत कामक. माणसाला आवडतंय धन. कल्याण ज्ञानाने. इंग्रजीमध्ये एक म्हण आहे, नो गिफ्ट इज ग्रेटर दॅन द गिफ्ट ऑफ नॉलेज. जगात ज्ञानापेक्षा काही श्रेष्ठ नाही. पण आवडतंय धन. पण हा सगळा केर कचरा आहे. याला महत्त्व द्या, पण अति महत्त्व देणं, त्याच्यातच गुंतून राहणं, त्याच्यासाठी जगणं, हे अज्ञान सांगितलं, ही झोप सांगितली. संसारात माणसाने राहावं, संसारात राहावं. आता बाबा टोपी कशासाठी? टोपी कशासाठी सांगा ना? डोक्यासाठी ना. डोकं कशासाठी? टोपीसाठी ना. इथंच घोटाळा झाला आपला. टोपी डोक्यासाठी, पण डोकं टोपीसाठी नाही, डोकं विचार करण्यासाठी. हा फेटा आहे. फेटा डोक्यासाठी आहे, ऊन वारा थंडी पाऊस याच्या पण संरक्षण म्हणून. पण फेटा डोक्यासाठी नाही. सारासार विचार करा उठाउठी. नामधरा कंठी विठोबाचे, नामधरा कंठी विठोबाचे, हो नामधरा कंठी विठोबाचे, नामधरा कंठी विठोबाचे. सारासार विचार करा उठाउठी, सारासार विचार करा उठाउठी. नामधरा कंठी विठोबाचे, नामधरा कंठी विठोबाचे, हे नामधरा कंठी विठोबाचे, नामधरा कंठी विठोबाचे. फेटा डोक्यासाठी, पण डोकं फेट्यासाठी नाही. कोठा आपण बांधतो, कोठा जनावरासाठी, बैलासाठी, बरोबर. कोठा कशासाठी? बैलासाठी, बरोबर. बैल कशासाठी? कोट्यासाठी नाही. मग शेतीच्या कामासाठी. पण आपला कार्यक्रम असा झाला आहे, कोटा बैलासाठी, बैल कोट्यासाठी, टोपी डोक्यासाठी, डोकं टोपीसाठी. तसं संसार आपल्यासाठी ना आपण संसारासाठी. स्वाभिमानाने जगण्यासाठी संसाराचा खटाटोप करावा लागल. पण केवळ संसारच जर आपण करीत राहिलो तर बुडालोच समजावं. खोट्याची आसक्ती माणसाला नामशेष करत असते. नाव पाण्यावर असावी, बरोबर आहे.
पाण्यावर नाव आहे तोपर्यंत बसलेली लोक मजेत आहेत, पण अर्ध्या समुद्रात गेल्यावर नावेत पाणी शिरायला लागावं खालून, मग काय होईल समजायचं आता धोका आहे. तसं संसारात राहणं धोका नाही, पण मनातच संसार येणं नक्की धोका आहे. विठ्ठल स्वाभिमानाने जगण्यासाठी संसाराचा खटाटोप करणं वाईट नाही, वावगं नाही, पण केवळ संसारासाठी जगणं हे मात्र चुकीचं आहे. पक्षी अंगणी उतरती उतरती, पक्षी अंगणी उतरती, पक्षी अंगणी उतरती, पक्षी अंगणी उतरती, ते का गुंतोनिया राहती, ते का गुंतोनिया राहती, तैसे असावे संसारी, संसारी तैसे असावे संसारी. एका गुंतोनिया राहती, एका गुंतोनिया राहती, तैसे असावे पक्षासारखं माणसाने जीवन जगावं, म्हणून जीवनामध्ये प्रपंचाला प्रत्येकाने परमार्थाची जोड दिली पाहिजे. गाडीची दोन चाकं आहेत, एक जगण्यासाठी, एक जागा होण्यासाठी, एक धनासाठी, एक ज्ञानासाठी, एक संपन्न होण्यासाठी चाक आहे आणि एक प्रसन्न राहण्यासाठी. हे पहा, नुसता प्रपंचच जर कळला आणि प्रपंचच केला तर निश्चिती सांगितली, आणि प्रपंचात राहून जर परमार्थ केला तर निश्चिती नाही, निश्चिंती. निश्चिती वेगळी, निश्चिंती वेगळी. आपल्याला काय माहिती? आपल्याला निश्चिती माहिती का निश्चिंती? फार थोड्या लोकांना चिंतामुक्ती आहे, आपल्याला निश्चितीच माहिती आहे. नुसता संसारच केला तुम्ही श्रीमंत दिसाल पण बेचैन असाल, आणि संसारात राहून जर तुम्ही परमार्थ केला तर श्रीमंतही दिसाल आणि समाधानी असाल. विठ्ठल आणि म्हणून या छोट्या गावामध्ये प्रपंच चांगला तुमचा आहे आणि परमार्थही चांगला आहे, म्हणून कोटी कोटी पुन्हा एकदा धन्यवाद देतो. असो, कुठं जन्म घ्यायचा बांधवांनो आपल्या हातात नाही, कोणत्या गावात जन्म घ्यायचा आपल्या हातात आहे का? तुम्हाला वाटलं असेल का आम्ही डकवाडीत जन्माला येऊ म्हणून? धाराशिव जिल्ह्यामध्ये जन्माला येऊ असं वाटलं असेल का तुम्हाला? हे धाराशिवमध्येच येतं ना. पण तुम्ही भाग्यवान आहेत, गोरोबा काकाच्या सानिध्यात जन्माला आलात. उठावला हो, उठावला. कुठं जन्म घ्यायचा आपल्या हातात नाही, कोणत्या गावात जन्म घ्यायचा आपल्या हातात नाही, कोणत्या जिल्ह्यात जन्म घ्यायचा आपल्या हातात नाही, कधी मरायचं तेही आपल्या हातात नाही. आहे का बाबा? आहे का हातात आपल्या? आता काही काय अज्ञानाने हातात घेतात, तो भाग वेगळा. म्हणजे कुठं जन्म घ्यायचा आपल्या हातात नाही, कोणत्या जातीत जन्म घ्यायचा तेही आपल्या हातात नाही. जिथं पाठवलं तिथं गुपचूप जावं लागतंय. कोणत्या जाती जन्म घ्यायचा आपल्या हातात नाही, कधी मरायचं ते आपल्या हातात नाही, पण भगवंताने मध्ये काय करायचं ते मात्र आपल्या हातात दिलंय का नाही आपल्या हातात?
सप्ताह करायचा का नाही तुम्ही ठरविलं का नाही? आपल्या हातात आहेत काही गोष्टी. कुठं जन्म घ्यायचा आपल्या हातात नाही, कधी मरायचं ते हे आपल्या हातात नाही, पण मध्ये काय करायचं ते मात्र भगवंताने काही का होईना 75% आपल्या हातात दिलेलं आहे. म्हणून मनुष्य जीवन सर्वश्रेष्ठ आहे. कीर्तनाला जायचं का झोपायचं घरी आपल्या हातात का नाही? देणगी भरभरून द्यायची का द्यायचंच नाही हे सुद्धा आपल्या हातात आहे. विठ्ठल कीर्तनाला जायचं का नाही जायचं हे सुद्धा आपल्या हातात आहे. लक्षात ठेवा. म्हणून लक्षात ठेवा बांधवांनो, माता माऊल्यांनो, मध्ये काय करावं हे आपल्या हातात आहे. माझ्या तुकाराम महाराजाला कोणीतरी विचारलं असेल, महाराज कुठं जन्म घ्यायचा आपल्या हातात नाही, कधी मरायचं ते आपल्या हातात नाही, पण मध्ये काय करायचं ते आपल्या हातात आहे. मध्ये काय करावं आम्हाला सांगा. मान धन दिले पंढरी राया, तन मन 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 धन दिले पंढरी राया. आता सांगावया उरले नाही, आता सांगावया उरले नाही, अर्थ चाडचिंता नाही मनी आशा, अर्थ चाडचिंता नाही मनी आशा. आता सांगावया नाही, आता सांगावया उरले नाही, अर्थ चाडचिंता नाही मनी आशा, अर्थ चाडचिंता मनी नाही आशा. मन धन दिले पंढरी राया, आता सांगावया, आता सांगावया उरले नाही. दिले पंढरी राया, आता सांगावया उरले नाही. चोपदार बाबा हरणासारख्या टनाटन उड्या मारतात. धन्यवाद तुम्हाला. किती वय आहे तुमचं आता? हा? दुसऱ्याला काय विचार तुमचे तुम्हाला तपास नाही अजून. विठ्ठल त्यांनी हुडकून काढलं बघा आता. म्हणजे 2 कमी आहेत 80ला. बरं झालं, चला 80 वर्षाचं म्हातारं टनाटन उड्या मारतंय, आपणही काही घ्या अशा उड्या मारा सांग सकाळ. करा रामदेव बाबाचे प्राणायाम. असो हे बी म्हातारं चांगलं फांदत आहे. विठ्ठल कुठं जन्म घ्यायचा आपल्या हातात नाही, कधी मरायचं आपल्या हातात नाही, पण मध्ये काय करायचं ते माझे तुकोबराय म्हणतात. तन मन धन दिले पंढरी राय, आता सांगावया उरले नाही. पंढरीच्या राजाने 3 गोष्टी आपल्याला अति महत्वाच्या दिल्यात. एक तन दिले, तन म्हणजे शरीर. दुसरं मन दिलं आणि तिसरं धन दिलंय.
जो या 3 गोष्टीचा सदुपयोग करील त्याचा इतिहास होईल. इतिहास. आमच्या छत्रपती शिवरायांनी, मी मध्ये जुन्नरला गेलो होतो कीर्तनाला, शिवनेरीच्या पायथ्याला कीर्तन होतं माझं. तिथं बोललो, आमचे राजे एवढे महान का झाले? आमच्या राजाने सेवेकडे तन लावलं, भगवंताकडे मन लावलं आणि सत्कार्याकडे धन लावलं, म्हणून राजाचा इतिहास. इतिहास एका गोष्टीने होत नसतो, या 3 गोष्टी लागतात इतिहास व्हायला. इतिहास बाकी कशानेच होत नसतो. पैशाने होत नाही, पोराने होत नाही, पदाने होत नाही, पदवी घेतल्याने होत नाही, पदार्थ खाल्ल्याने होत नाही. इतिहास होण्यासाठी सेवेकडे तन लावावं लागल, भगवंताकडे मन लावावं लागल, जगाचं शुभचिंतन करावं लागल मनाने, आणि जमाल तेवढं सत्कार्याकडे धन लावावं लागल, आणि तेव्हा भगवंताच्या दप्तरला नोंद होत असते. लक्षात ठेवा. किती तुम्ही पैसा मिळवा, इतिहास होऊ शकत नाही. आणि तुम्ही नुसत्या पैशाने समाधानही राहू शकत नाही. हो, सुखासाठी देवच मिळाला पाहिजे, आत्मसाक्षात्कारच झाला पाहिजे. तेने विना जीवा सुख नो, तेने विना जीवा सुख नो, तेने विना जीवा सुख नो, तेने विना जीवा सुख नो. आपुला तू एक देव करून घ्यावा, तेने विना जीवा सुख नो हे, तेने विना जीवा सुख नो हे. आपुला तो एक देव करून घ्यावा, तेने विना जीवा सुख नो हे, तेने विना आपुला तो एक देव करून घ्यावा, तेने विना जीवा सुख नो हे. जगातलं तुम्ही काही बी मिळवा, खऱ्या सुखाची तुमची गाठ पडणार नाही. परमात्माच मिळाला पाहिजे, आत्मसाक्षात्कारच करून घ्यावा लागेल. स्वतःचा खरा परिचय झाला, माणूस परेशानीतून मुक्त झाला. महाराज, काय नाव तुमचं बाबा? श्रीनिवास महाराज गिरी. छान. काही जगातलं मिळवा, त्यांच्या सगळं लक्षात येतंय. काही जगातलं मिळवा, देव जर नाही मिळाला, आनंदाची ना आपली गाठच नाही. देव म्हणजेच आनंद. देवाचं दुसरं नाव आहे आनंद. आमचा भगवान सच्चिदानंद आहे, तो सत्य आहे, तो चिद आहे. आनंद हा त्याचा स्वभाव आहे. तुम्हाला जर कोणी विचारलं देव म्हणजे काय, तर छातीत ठोकून सांगायचं, देव म्हणजे आनंद. देवाची प्राप्ती, देवाची प्राप्ती म्हणजे आनंदाची प्राप्ती. देवाची प्राप्ती, देवाची प्राप्ती म्हणजे सत्याची प्राप्ती, सत्याचं दर्शन, आत्मदर्शन. देव मिळणं, आनंद प्राप्त होणं, आनंदाचा तपास लागणं. खरा परिचय झाला, माणूस परेशानीतून मुक्त झाला. आपला खरा परिचय आहे, आयम आत्मा ब्रह्म, मी सच्चिदानंद आहे, मी आत्मा आहे, मी अमर आहे, मी अजर आहे, मरणारा मी नाही. मरणारी ही बॉडी आहे. उपजेते नाशे नाशले ते पुनरुत्पत्तीचे घटिका यंत्राचे परिभ्रम. अरे, ज्याचा जन्म होत असतो त्याचा मृत्यू ठरलेला असतो. या शरीराचा जन्म झाला आहे, मरणारं शरीर आहे. मी मरणारा नाही, मी आत्मा आहे, मी सच्चिदानंद. तो भगवान आत्म्याच्या रूपाने इथं आहे. मी आत्मा आहे, मी अमर आहे, मी मरणारा नाही. सगळ्यात मोठी भीती माणसाला मृत्यूची. आणि ज्या दिवशी तुम्हाला कळल मरणारच मी नाही, मी आत्मा आहे, त्या दिवशी भय नाही, शोक नाही. हरियाला हाता, हरियाला हाता, ओ हरियाला हाता, हरियाला हाता, हरियाला हाता, दमून वाजा, दमून दमून. हरियाला हाता, हरियाला हाता.
मग कैची भय चिंता मग कैची भय चिंता त्याची सरली रे धार 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 त्याची धरली धार त्याची सरली रे धार त्याची छान छान. काही ठिकाणचे महाराज, तुमचं नाव काय महाराज? सरडे महाराज पळसप. हा, बबन सरडे. बबन सरडे. छान छान. तुमचं? राम चव्हाण. मध्ये काशीगिरी महाराज. काशीनाथ महाराज. छान छान. तुमचे टाळकरी, काही ठिकाणी टाळकरी ओठातून गातात, काही ठिकाणी पोटातून गातात, पण तुमचे टाळकरी बिंबीच्या देठातून गातात. ठलो विठाला आमचे टाळकरी असे आहेत, आम्ही कुठेही जातो, पंढरपूर असो, आळंदी असो, कुठेही असो, साध्या ड्रेसवर असणारे टाळकरी, पोट्या इतके झबले असणारे महाराज मागा हटत देण असते. भगवंताने मला साथीला पाठवून दिले, त्याला करून घ्यायचंय काम, आपण निमित्त असतो. असो हरी आला हाता मग कैची भय चिंता. देव मिळाला मग चिंता नाही, भय नाही, शोक नाही, दुःख नाही. जोपर्यंत या देहाला आपण मी म्हणतो, पसाऱ्याला माझं म्हणतो, तोपर्यंत शोक आहे, भय, चिंता आणि दुःख आहे. ज्या दिवशी कळलं अयम आत्मा ब्रह्म, अहम ब्रह्मास्मी सोहम, आणि त्या दिवशी अवघे चित्रलोक्य आनंदाच्या चरणी. हे पहा, चुकलेल्या बाळाला तुम्ही काही बी द्या. यात्रेमध्ये जर लहानसा मुलगा चुकला, पब्लिक आहे समजा अपाट, काय दिल्यावर बाळ शांत होतं? किती चॉकलेट दिले बाबा, किती बिस्किट पुढे दिले, कोणत्या खेळण्या दिल्या, कसला ड्रेस घेतल्या? चुकलेल्या बाळाला तुम्ही काही बी द्या, जोपर्यंत त्याला त्याची आई भेटत नाही तोपर्यंत बाळ शांत होत नाही. तसा जीवाला देव मिळत नाही, खरं ज्ञान होत नाही. मी देह नाही, मी देवरूप आहे, हा बोध होत नाही तोपर्यंत हा जीव आनंदाच्या मस्तीत जीवन जगूच शकत नाही. आणि एकदा का चुकलेल्या बाळाला आई भेटली, आता त्याला कशाचीच गरज नाही. तसं एकदा माणसाला खरं ज्ञान झालं, आता त्याला बाकी कशाचीच गरज नाही आनंदाचं. चुकलेल्या बाळाला आई भेटली, आता तुम्ही वस्तू द्या एखादी, फेकून देतोय. तसं खरं ज्ञान झालेला माणूस, देव मिळालाय, आनंदाच्या मस्तीत आहे, आता त्याला संसारातल्या केरकात्र्याची गरजच वाटत नाही. विठ्ठल तुम्ही बाकी काही मिळवा. आज काही माणसं पैसा नाही म्हणून परेशान आहेत, पण मी म्हणतो पैसा नसणारी असू द्या परेशान, पण पैशावाली तरी परेशानीतून मुक्त आहेत का? तेही परेशान आहेत. काही माणसं पद नाही म्हणून परेशान आहेत, काही माणसं पद आहेत तरी परेशान आहेत, काही माणसं पोरं नाही म्हणून परेशान आहेत, काही माणसं पोरायमुळं परेशान आहेत की नाहीत? काही माणसं पद नाही म्हणून काही मुलांना पदवी नाही म्हणून परेशान आहेत, काही मुलं पदवी आहे पण नोकरी नाही म्हणून परेशान आहेत, काही मुलं काय मुलं जाऊ द्या, काही माणसं काय खावं म्हणून परेशान आहेत आज बी, पण काही माणसं काय काय खावं म्हणून परेशान आहेत. अरे परेशानीतून मुक्त व्हायचं असं तर परमात्माच मिळाला पाहिजे, देवच मिळाला पाहिजे, खरं ज्ञानच झालं पाहिजे, मग अवघे चित्रलोक्यानंद.
पण लक्षात ठेवा बांधवांनो, माता माऊल्यानो, संसार कितीही तुम्ही मोठा केला तरी सामान मिळेल, पुण्य कमवलं तर सन्मान मिळेल, पण परमात्मा मिळाला तर समाधानच मिळेल. विठ्ठलो मध्ये काय करायचं? सेवेकड तन लावायचं. या तनाने शरीराने सेवा करायची. सेवा संसार करत करत सेवा करायची. कुणाची सेवा? देव सेवा, देश सेवा, जनसेवा, संत सेवा, माता पित्याची सेवा, दीन दुबळ्याची सेवा, सासू सासऱ्याची सेवा, अरे रणल्या गांडल्याची सेवा. सेवेकड तन लावा. सेवेने तन पवित्र होत असतं. आंघोळ केली तर स्वच्छ होईल, पवित्र नाही. हा तीर्थात स्नान केलं तर पवित्र होऊ शकतं, पण घरी जर स्नान केलं शरीर पवित्र होत असतं. सेवेने आंघोळीने स्वच्छ होईल. स्नान केलं तर शरीर स्वच्छ होत असतं. सेवा केली तर तन पवित्र, भक्ती केली तर मन पवित्र, आणि दान केलं तर उरलेलं धन पवित्र. लक्षात ठेवा. म्हणून सेवेकडे तन लावा, देवाकडे मन लावा, आणि सत्कार्याकडे धन लावा. आजच्या कीर्तनात एवढंच लक्षात ठेवा. बस तुमचं सार्थकच झालं समजावं. सार्थक बाकी कशानेच होत नसते. पद असू द्या, पैसा असू द्या, पोरं असू द्या, काही असू द्या, सार्थक बाकी कशाने होत नसतं. परमात्मा मिळाला तर सार्थक आहे. पण सेवेकडे तन, देवाकडे मन, आणि सत्कार्याकडे धन लावलं तर इतिहास इतिहास भगवंताच्या दप्तरला नोंद होत असते. उठालो तसं पाहिलं तर हाडा मासाचं तण आहे. याच्यात काय? हाडानी मांस. हाडा मासाचं तण आहे. मनाचा विचार केला तर चंचल मन आहे. बहु चंचल हे मन, बहुत चंचल चपळ म्हणा. जाता येतं ना. बहुत चंचल चपळ जाता येताना लगे वेळ, जाता येताना लगे वेळ, जाता येताना लगे वेळ. बहुत चंचल जाता येताना लगे वेळ, जाता येताना लगे वेळ, जाता येताना लगे वेळ. शॉर्ट चालन, शॉर्ट प्रमाण. लय लांबलच घुसायचंच नाही बाबा. छान. पहा, सेवा करण्यासाठी येतं नाही. आत्ता सांगितले तेवढी सेवा करा. देवसेवा, देशसेवा, जनसेवा, संत सेवा, मातापित्या सेवा, सासरे सेवा, दीनदुबळ्या सेवा, रणल्या गांडल्याची सेवा. सेवेकडे जर तन लावलं तर तन पवित्र होईल. सेवा केली तर माणूस स्वामी होतो. सेवा केली तर माणूस स्वामी होतो. स्वामी, स्वामी म्हणजे बडा होतो, मालक होतो, मोठा होतो. सेवा करणाराचा सन्मान होतो. कुठेही जा तुम्ही सेवादारी. आता हे टाळकरी बंधू, हे बाबा आता चाल म्हणले. काय नाव म्हणले बाबा तुमचं? सरडे महाराज. सरडे महाराज. तरडे महाराज. छान. तुम्ही सेवा करताय, तुमचा सन्मान होतोय, लोक मानतात तुम्हाला. हा सेवा आहे. नुसतं बसण्यातून उभं राहण्यात ह्याच्यात सुद्धा फरक आहे. ही सेवा आहे. उभं राहून ही सुद्धा सेवाच आहे, नाही असं नाही. सेवा केली तर माणूस स्वामी होतो, सेवा करणाराचा सन्मान होतो, आणि सेवा करणारा पुण्यवान बनतो. आणि पुण्यवानाची दुर्गती होत नसते. तुम्हाला जर वाटत असेल आपल्याला मुक्ती मिळावी तर ज्ञानाची गरज आहे, परमेश्वराच्या प्राप्तीची गरज आहे, आत्मसाक्षात्कार होण्याची गरज आहे, परमार्थ निष्ठेने करण्याची गरज आहे. पण जर मुक्ती नाही मिळाली तर पुन्हा
जनावराचा कुत्र्या मांजराचा जन्म मिळू नये असं जर वाटत असेल तर तुम्हाला पुण्यच करावं लागेल. पुन्हा माणूस होता येते, स्वर्गातले देव बनता येते. उत्तमाची गती तो एक पावेल, उत्तम भोगील जीव खाणी. पुण्यवानाची दुर्गती होत नसते. पुण्यकर्म करा, दुर्गती होत नाही. विठ्ठल सेवा केली, हाडा मासाचा तण याचे राख व्हायचे. राख होण्याच्या अगोदर विभूती व्हावी असं जर वाटत असेल तर तू म्हणाल राखात आणि विभूतीत काय फरक आहे. मी बरीचशी मंडळी, चाकरवाडीला जाणारी मंडळी आहात ना, तिथं गेल्यानंतर एक राखेची पुडी दिली जाते आपल्याला, नाही आपण ते कपाळाला लावतो, घराच्या भोवताली टाकतो, पाण्यात टाकून सुद्धा पितो. ती विभूती आहे माऊलीच्या तिथली. बरं आता दुसरी आपल्या बी चुलीमध्ये राख असते ना का नसते. आता गॅसमुळं नसेल सगळ्याकडं, आपल्या चुलीतली बी लाकडं जळाले त्याची राख होती. आपण कधी उठल्या उठल्या कधी लावली का कपाळाला? हा, आपली राख उखंड्यावर जाते का नाही. मग तिथली बी राखच आहे हितली बी राखच आहे, काय फरक आहे? तिथल्या राखेला विभूती म्हणतात. आपण श्रद्धेने खिशात ठेवून आणतोय, कपाळाला लावतोय, ती आपलं कल्याण करणारी आहे असे आपली नक्की निष्ठा असते आणि करते ती विभूती कल्याण. खरे खोटे? मग आपल्याच ऐका, लक्ष देऊन मावल्यावर, आपल्या चुलनातली राख, आपल्या चुलीतली राख आपण कपाळाला लावत नाही, पाण्यात टाकूनही पित नाही, उखंड्यावर फेकून देतो. मग त्याच्यातून आपल्यात काय परत तिकडं लाकडं जळालेत आणि इकडं लाकडं जळालेत, आहे की नाही. राख कशाची होती? लाकडाची. तिकडं चाकरवाडीत तरी लाकडंच जळालेत, आपल्या घरी तरी लाकडंच जळाले आणि स्वयंपाकालाच जळालेत. मग आपल्या राखालाच एवढी का किंमत कमी की उखंड्यावर फेकून द्यावा, आणि तिथल्या राखेला का किंमत एवढी मोठी की कपाळाला लावावं विभूती? काय फरक आहे? ऐका बांधवांनो, आपल्या चुलीत जळालेली लाकडं ही फक्त आपल्या घरच्या माणसाच्या स्वयंपाकाला कामाला आले. तिथं जळालेली लाकडं प्रसादासाठी लाखो लोकांच्या कामाला आली. राखातच फरक पडला. तिथली लाकडं जळाली, ही प्रसादासाठी कामाला आली, प्रसाद तयार केला त्या लाकडाने. आणि आपल्या घरची जी लाकडं जळाली ते आपल्या 4-2 माणसाला त्यांनी स्वयंपाक तयार करून दिला. तसं जी माणसं फक्त स्वतःसाठी जगली त्यांची राख झाली, आणि जी माणसं स्वतःसाठी जगत जगात देवासाठी, देशासाठी, लोकांसाठी जगली ती विभूती ठरली. विठ्ठल म्हणून स्वार्थाच्या पलीकडे जाऊन जीवन जगा. नोहे तुझा हा परिवार, द्रव्यदार राक्षण भंगुर. कोरोनाच्या काळात कळलं कोण आपलंय. तुकोबरा म्हणतात, जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे, अंत हे काळीचे नाही कोणी. झाल्या हीन शक्ती नाक डोळे गळते, सांडोनिया पळते रांडापुरे. आता हे शरीर पहिल्या जीवनात नव्हतं, आता आहे, पुढं नाही. पण तो भगवान परमात्मा पहिल्या शरीरात होता आत्म्याच्या रूपाने, आता बी आहे आणि पुढे राहणार आहे. पण खरा सखा आपला भगवान आहे, आणि त्याला आपण विसरलो म्हणून हानी झाली, म्हणून दुःख भोगतोय. म्हणून सेवेकडे लावा तन, भगवंताकडे लावा मन. हे मन फार खतरनाक, फार चंचल आहे, फार चपळ आहे. कीर्तनात एका गावात असं घडलं बाबा, एक म्हातारे बाबा माझ्या पुढे येऊन बसले, सारख्या हाताला असे झटके द्यायचे. मी म्हणलं, बाबा असा हात का हालीचा तुम्ही? म्हणजे कुलूप लागलं का ते बघतोय. घाईघाईत आले होते कीर्तनाला, सारखे झटके द्यायचे हाताला.
म्हणजे ध्यान त्यांचं कुल पकड. हे मन भगवंताकडे लावा, मनाने जगाचं शुभचिंतन करा आणि परमार्थ हा फक्त मनासाठी आहे, ध्यानात ठेवा. आणि संसार हा तनासाठी, याला सांभाळासाठी प्रपंच आहे आणि याला ठीकठाक करण्यासाठी परमार्थ आहे. विठ्ठल आज सगळे माणसं या तनाला सांभाळतात. सांभाळलं पाहिजे, नाही असं नाही. एक साधन आहे भगवंताच्या प्राप्तीचं. याला खुराक दिला तर हे स्टंट राहतंय. याला दूध, फळं, भाजीपाला दिला तर हे स्टंट राहते. याला जर वेळेवर नाही खाऊ पिऊ घातलं तर हे वाळून जाते. माणसं म्हणतात ह्याला काय मिळत नाही का, काय वाळून गेला. या शरीराला जशी खुराकाची गरज आहे. बाबा तुमचं काय नाव बाबा? नंदकुमार शिंदे महाराज. शिंदे महाराज, छान. या शरीराला जशी खुराकाची गरज आहे बाबा, तशी मनाला खुराकाची गरज आहे. अन्न, पाणी, दूध शरीराचा खुराक आहे, पण मनाचा खुराक आहे कथा आणि कीर्तन. सदा नाम घोष करू हरी कथा, सदा नाम घोष सदा नाम घोष करू हरी कथा, सदा नाम घोष करू हरी कथा. तेने सदा चित्ता समाधान, तेने सदा चित्ता समाधान, सर्व सुख ल्यानो सर्व अलंकार, सर्व सुख ल्यानो सर्व अलंकार. तेने सदा चित्ता समाधान, तेने सदा चित्ता समाधान, सर्व सुख ल्यानो सर्व अलंकार, सर्व सुख ल्यानो सर्व मनाचा खुराक आहे सदा नाम घोष करू हरिकथा, तेने सदा चित्ता समाधान. म्हणून सेवेकडे लावा तन. का? हाडामासाचं तन आहे, चंचल मन आहे आणि नश्वर धन आहे. तिन्ही गोष्टी झूट आहेत. तसं पाहिलं तर कोणतीच गोष्ट आपल्या सोबत येत नाही. हेही सोबत येत नाही, मनही येत नाही. ज्यावेळेस शरीर पडतं त्यावेळेस हे सूक्ष्म शरीर, त्याच्यात मन प्रधान आहे. पाप आणि पुण्याची शिदोरी घेऊन पुढच्या वाटचालीला निघतं आणि त्याच्या पुढचा जन्म मिळतो. म्हणजे हाडामासाचं तण आहे, चंचल मन आहे, नश्वर धन आहे. तुम्ही ज्याला माझं म्हणतात ते तुमचं नाही, आणि जे खरं तुमचं आहे त्याचा तुम्हाला तपास नाही. आपला खरा भगवान आहे, खरा सोबती. अनंत जन्मात तो आत्म्याच्या रूपाने येते, ती पावर आहे. आणि त्याला आपण विसरलो म्हणून दोन गोष्टीचा विसर कधी पडू देऊ नका. देवाला विसरणं हे पाप आहे, देवाला विसरणं हे दुःख आहे. देवाचा विसर पडू नये आणि आपल्या मरणाचा सुद्धा विसर पडू नये. म्हणून विसरली तया थोर झाली आणि पच तेल खाणे 84च्या. मरण सुद्धा नेहमी डोळ्यासमोर ठेवलं पाहिजे. माणसं आपलं मरायचं एक दिवस. जी माणसं मरणाला विसरतात ती घमेंडी बनतात, ते दुर्गुणी बनतात, अहंकारी बनतात आणि पतन करून घेतात. मरण जर डोळ्यासमोर राहावं असं वाटत असेल, मरण डोळ्यासमोर असेल, ते जीवन आदर्श बनतं, सद्गुणी बनतं, समाधानी राहतं. आणि म्हणून माणसाने आपल्या गावची जी स्मशानभूमी ना
तिथं रात्री अपरात्री 2 वाजता 2:30 वाजता एकट्याने कधी कधी जाऊन बसत जावा. हो, एक कुठंशी आणतील, कुठंशी टिकवीत येईल, कोण कोण येतील. बरं खरं आहे का खोटं आहे? अरे खरं आहे. केवढा बी असू द्या, या शरीराचा ठिकाणाच तेव्हा शेवटी. कुणी म्हणत नाही बंगल्यातच जाळा, कुणी नाही म्हणत. आंघोळीला सुद्धा बाहेर काढा म्हणते. एका महाराजाची शालच घेऊन पळालं एक जण. खांद्यावर शाल होती. महाराज आपले पुढं चलत होते, वयस्कर होते. मागून त्याने पाहिलं 5 मिनटं, त्याला ती आवडली शाल. आणि जे झटका मारलं आणि जे पुढं पळालं म्हणतात. आता महाराजांनी बघितलं, त्यांना काय आता पळणं होत नव्हतं. ते 1 मिनिट उभा राहिले, तो पुढं पळाला. महाराजांनी ठरविलं, महाराज उलट्या दिशेने पळायला लागले माघारी. मग तुमच्यासारखी असे सज्जन माणसं म्हणले, महाराज कुठं पळाता? म्हणले माझी शाल घेऊन एक जण पळाला आहे. म्हणजे मग कुणीकडं पळाला? म्हणले इकडं पुढं पळाला आहे. म्हणले तुम्ही? म्हणले मी मागं पळतोय. म्हणले इकडं कुठं जाता? अहो त्याच्या मागं पळायचं का माघारी पळायचं? म्हणले इकडं आमच्या गावची स्मशानभूमी आहे, म्हणजे मी तिथं जाऊन बसणार आहे. म्हणजे तिथं का? म्हणजे केव्हा तरी तिथं येईलच ना. विठ्ठल जागं झालं पाहिजे माणसाने. अरे आपण रक्ताचं पाणी करतोय फक्त पैशासाठी. गरजेपुरतं धन जरूर मिळवा, पण पैशापेक्षा पुण्य श्रेष्ठ आहे. आणि पुण्यापेक्षा परमात्मा मिळवणं श्रेष्ठ आहे. आणि त्याच्याही पुढं सेवेकडं तन लावणं, देवाकडं अखंड मन लावणं, आणि सत्कार्याकडं जमल तेवढं धन लावणं, हे विशेष कर्तव्य हा इतिहास घडवणार. तन मन धन दिले पंढरीरायना, आता सांगावया उरले नाही. आर्त चाड चिंता नाही मनी आशा, तोडीला फासा उपाधीचा. तुका म्हणे एक विठोबाचे नाम आहे, जवळी धाम नाही रुका. विठोबा रुक्मा आजच्या कीर्तनात एवढंच ध्यानात ठेवा. या 3च गोष्टी ध्यानात ठेवा. तुकाराम महाराजांनी सांगितले 3 गोष्टी आपल्याला भगवंताने अतिमहत्वाच्या दिल्या, तन मन आणि धन. सेवेकड लावा तन. एक उदाहरण सांगतो, आठवलं. एका राजाचा राजवाडा पेटला, पेटू नाही पण पेटला. उदाहरण तुम्ही ऐकलेलं असेल, जुन्या काळातलं उदाहरण आहे. सगळी नगरी धावली विजवायला. आपल्या राजाचा राजवाडा पेटला. जवळ तलाव होता, हंडे भांडे घेऊन लोक पळायचे. आग डोंब उसळलेला होता. आग काय आटोक्यात येत नव्हती. लहान मुलं सुद्धा ग्लासन तांबे घेऊन पळायचे. अरे आपल्या राजाचा राजवाडा पेटला, विजवायला चला. आग काय आटोक्यात येत नव्हती. त्या परिसरामध्ये एक चिऊताई चिमणी दाणे टिपीत असत. तिच्या लक्षात आलं की आपल्या राजाचा राजवाडा पेटला, आपण विजवायला गेलं पाहिजे. चिऊताई जायची, तलावात डुबकी मारायची, पंख ओले करायची, 2 थेंब चुचीत भरायची, वरून आणून टाकायची. जायची यायची, जायची यायची, घामाघूम झाली. आग डोंब उसळलेला आहे. एका योगी पुरुषाने विचारलं, म्हणजे चिऊताई अहो एवढा आगडोंब उसळला आहे, तुमच्या 2 थेंबाने पेटलेला राजवाडा इजणार आहे का? कशाला घामाघूम होत आहे? ऐका, त्या चिऊताईने काय उत्तर दिलं. चिऊताई म्हणल्या, ते तर मलाही कळतंय की माझ्या 2 थेंबांनी पेटलेला राजवाडा विजणार नाही, हे मलाही कळतंय. पण भविष्यात जेव्हा कधी या राजवाड्याचा इतिहास लिहिला जाईल की राजाचा राजवाडा पेटला, त्यावेळी इजवायला कोण कोण होतं, त्यावेळी माझ्या नावाची नोंद होईल. म्हणून सेवेकड लावा तन. म्हातारपणाला सुद्धा कल्याण होऊ शकतं. सेवेकड तन लावा, देवाकड मन लावा, आणि सत्कार्याकड धन लावा. सेवा केली तर स्वामी व्हाल, भक्ती केली तर ज्ञानी व्हाल. ज्ञानी झालात की समाधानी राहाल. सेवेने माणूस होतो स्वामी,
भक्ती केली मनाने तो होतो ज्ञानी, आणि दान धर्म केला तर होतो दानी. धनी वेगळा, दानी वेगळा. सांभाळून ठेवतो त्याला धनी म्हणा, आणि सत्कार्याला खर्ची घालतो त्याला दानी म्हणा, त्याला दाता म्हणा. सेवा केली तर माणूस होतो स्वामी, भक्ती केली तर माणूस होतो ज्ञानी, राहतो समाधानी, आणि दान केलं उदार अंतकरणाने तर होतो दानी. आजच्या कीर्तनात या 3 गोष्टी लक्षात ठेवा बांधवांनो. मी नुसतं सांगणारा महाराज नाही. माझ्या जीवनात मला तसं साधू संतांनी सांगितलेल्या वाटेने जाऊन तसं जगता येतंय का ते बघणारा महाराज आहे. तुम्हाला माझ्यासारखा येडा महाराज कुठंच सापडायचा नाही. हो, तुम्ही येडच म्हणा, मला काय हरकत नाही. असो, समाधान वाटलं. गाव छोटं आहे पण भाविक भक्तांची उपस्थिती चांगली आहे. बरेचसे बांधव, सुज्ञ बांधव सगळे बसलेले आहेत. आनंद वाटला. या छोट्याशा गावामध्ये तुम्ही मोठ्या वैभवशाली हा परमार्थ आहे. आपल्या जीवनात आनंदाच्या मस्तीत जीवन जगता येईल. जीवनमुक्तीचा आनंद येतच मिळावा, जन्ममरणरूपी चक्रातून सुटावा, याच्यासाठी परमार्थ आहे. निश्चितीकडून निश्चिंतीकडे जायचे, संपन्नतेकडून प्रसन्नतेकडे जायचं. परिस्थिती ठीक करत करत मनस्थिती ठीक झाली पाहिजे, आणि मग अवघे चित्रलोक्य आनंदाचे आता. म्हणून प्रपंचाला परमार्थाची सांगड घालताय. तुम्हाला कोटी कोटी धन्यवाद देतो. माऊलीचं भजन घेतो. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज महाराज ज्ञानेश्वर माऊली, माऊली ज्ञानेश्वर